की योगिता, निखिल आणि पुरुषोत्तम दादा यांना जनतेनं का बाहेर काढलं. चला तर बघूया त्यांचं मत काय आहे. तर इकडे टीम बीचे सदस्य बसलेले असतात आणि वर्षाताई समोर बसलेले असतात. तर इकडे इरिना सांगते की योगिता खूप छान आत्मा, टॅलेंटेड आर्टिस्ट आणि निखिल सुद्धा खूप छान माणूस, वाइस परिवार से खूप छान रेज किया, मैनर्स है, रिस्पेक्टेड से है, अच्छा बोलते हैं आणि पुरुषोत्तम दादा अच्छा सर्वाइव्ह नाही करते, प्युअर हार्टेड. तर पॅडी म्हणतो की जगाची रीतच आहे ती. अभि म्हणतो होल वर्ल्ड इज अनफेअर, सगळीकडे अनफेअर चालतं, जेणेकरून ते अनफेअर खेळू शकले नाहीत किंवा ते प्युअर हार्टेड आहेत म्हणूनच जनतेनं त्यांना कदाचित या घरातून बाहेर काढलेलं आहे, असं इकडे धनंजय सांगत असतो. तर वर्षाताई सांगते की या घरात राहायचं असेल तर प्युअर हार्टेड असून नाही चालत, तुम्हाला स्टँड हा घ्यावाच लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट असलीच पाहिजे. तुमचं जे काही मत आहे ते परखडपणे इकडे मांडलंच पाहिजे. आता निखिलचं सांगायचं झालं तर त्याला ज्या गोष्टी बोलल्या पाहिजे होत्या त्या गोष्टी तो नाही बोलला. आता ज्याप्रमाणे तो मला येऊन सांगत होता, वर्षाताई तुम्ही प्लीज असं नका करू, वर्षाताई तुम्ही हे करा. आता जर निखिल बघत असेल तर त्याला हे बघू दे, पण मला ज्या पद्धतीने तो सांगत होता ती हीच पद्धत होती, पण ह्याच पद्धतीने त्याने निखिलला नाही सांगितले, कारण त्याला माहिती आहे नकोच ना त्या भानगडीत, ती तोंडाळबाई आहे, 4 गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील, वस्कन अंगावर येईल, त्याच्यामुळे तो तिच्या भानगडीत नाही पडला. आणि योगिताचं म्हणायचं झालं तर योगिता ही प्युअर हार्टेड होती, गुड सॉल. ज्यावेळेस मुद्दे मांडायचे होते, आपला पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचा होता, त्यावेळेस मात्र तिला घहीवरून आलं, ती इमोशनल झाली, रडायला लागली. तर या गोष्टी तिने नाही करायला पाहिजे होत्या. ते गुड सोल आहेत, ते गुड सोल बनतील सुद्धा, पण या घरामध्ये प्युअर हार्टेड असून नाही चालत. तर अशा गोष्टी या तिघांच्याही बाबतीत घडल्या आणि यामुळे जनतेने त्यांना बाहेर काढलं असं मला वाटतं, असं वर्षाताई म्हणतात. या गोष्टीवरती सगळेजण ॲग्री झालेले आहेत, पण तुमचं काय मत आहे की याच गोष्टीमुळे योगिता, निखिल आणि पुरुषोत्तम दादा घराच्या बाहेर गेलेले असावेत का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.